नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। श्री गणेशाय नमः। सूत म्हणाले, सज्जन हो, जे लोक रुद्राक्ष धारण करतात त्यांची पुण्यही सांगताच येत नाही, ते त्रैलोक्यात धन्य होत। रुद्राक्षाचे पूजन हे शिवपूजनच होय। रुद्राक्षाचा महिमा अतिशय थोर आहे। ऐका, भद्रसेन हा काश्मीर देशाचा राजा, त्याचा प्रधान स्वामिनिष्ठ व कर्तव्यदक्ष होता। ते दोघेही शिवभक्त होते। राजपुत्र सुधर्म व प्रधानपुत्र तारक हे दोघे समवयस्क व एकमेकांचे दृढ मित्र होते। ते जन्मापासून निस्सीम शिवभक्त होते। वस्त्र अलंकारांनी सजणे, नानाविध सुखांचा उपभोग घेणे या गोष्टी त्यांना आवडत नसत। ते अंगाला राख फासून रुद्राक्ष माळा घालून एकांतात शिवस्मरण करीत असत। त्यांना शिवपूजन, शिवलीलांचे श्रवण यात विलक्षण रुची होती। 5 वर्षाच्या त्या बालकांचे ते जगावेगळे आचरण पाहून राजा व प्रधान यांना मोठी चिंता उत्पन्न झाली। एकदा गुलगुरू पराशर ऋषींचे राजगृही आगमन झाले। भद्रसेनाने त्यांची पूजा केली, उत्तम आदरातिथ्य केले। त्याने चर्चेच्या ओघात ऋषीकडे आपले काळजी व्यक्त केली। त्यांनी दोन्ही कुमारांचे अवलोकन केले व म्हणाले, राजा, पूर्वी याच देशात नंदीग्रामी महानंदा नामक एक वेश्या राहत असे। ती अनुपम सौंदर्यवती व सर्व ऐश्वर्याने संपन्न होती। ती इच्छुकांना कामभोग देऊन तृप्त करायची। ती ज्या पुरुषांची सेवा करायची त्या कालावधीत तो आपला पतीच आहे असे समजून वागायची। ती परम शिवभक्त होती। शिवपूजन, शिवव्रताचरण, शिवकीर्तन श्रवण यास गोष्टी अगदी आवडीने करायची। तिने एक कोंबडा व माकड पाळले होते। ती त्यांना भस्म लावून व रुद्राक्ष माळा घालून नृत्य करायला शिकवीत असे। त्यांना नृत्य शाळेत स्थापलेल्या शिवलिंगासमोर बांधून ठेवीत असे। तेथे त्यांना कथा, कीर्तन व पुराण श्रवणाचाही लाभ होत असे। अशा प्रकारे तिच्या संगतीने त्या मुक्या जीवांनाही शिवभजन घडत होते। एकदा शंकराने महानंदीची परीक्षा घेण्याचे ठरविले। तो सौदागराच्या रूपात तिच्या घरी गेला। त्याने तिला एक दिव्य कंकण दिले। तिला आनंद झाला। तिने त्याला, मी 3 दिवस फक्त तुमचीच आहे असे सांगितले। तेव्हा त्याने आपल्याकडील एक दिव्य लिंग तिच्या हाती दिले व म्हणाला, हे लिंग म्हणजे माझा प्राण आहे, हे नीट जपून ठेव। हे भंगले वा दग्ध झाले तर मी अग्निप्रवेश करीन। महानंदीने ते लिंग नृत्यशाळेत ठेवले। रात्रसमयी ते उभयता सहवासाचा आनंद घेऊन मंचकावर झोपी गेले। तेव्हा शिवाने निज मायेने त्या नृत्यशाळेस आग लावली। ती धडाधडा पेटली। त्या आगीत ते लिंग जळून भस्मसात झाले। महानंदेने धाव घेऊन कोंबडा व माकड यांची सुटका केली। ते वनात पळून गेले। शोकग्रस्त सौदागराने अग्निप्रवेश करून आपली जीवनयात्रा संपवली। महानंदेच्या नियमानुसार तो 3 दिवसांसाठी तिचा पती होता। तिने सती जाण्याचा निश्चय केला। तिने आपली सर्व संपदा दान केली। मग तिने हर हर शंकर असा नामघोष करून पेटत्या चितेत उडी घेतली। तेव्हा कैलासनाथाने अग्नीतून प्रगट होऊन तिला वरचेवर झेलले। त्याने तिला व तिच्या परिवारातील सर्वांना शिवलोकी अक्षय स्थान दिले। तिच्याकडील कोंबडा व माकड यांना तुझा पुत्र व प्रधानाचा पुत्र यांच्या रूपाने उत्तम जन्म मिळाले आहेत। तो वृत्तांत ऐकून भद्रसेन थक्क झाला। त्याने राजपुत्र सुधर्माचे भविष्य पराशरांना विचारले। ते म्हणाले, त्याला 12 वर्षच आयुष्य आहे। आजपासून 7व्या दिवशी त्याला मरण येईल। ते ऐकून राजा घाबरला। पराशरांनी त्याला धीर दिला व म्हणाले, तू 7 दिवस शिवाला अभिषेक करून रोज 10,000 रुद्रावर्तने कर व मंत्रोक्त जल दिव्य पल्लवांनी तुझ्या मुलावर शिंपड, म्हणजे हा मूर्तियोग टळेल। त्याप्रमाणे राजाने विप्रांना बोलवून रुद्रावर्तन आरंभिले। 7व्या दिवशी मूर्ती घटका भरताच सुधर्माची शुद्ध हरपली। तेव्हा पराशरांनी रुद्रोदक शिंपडले। महाभयंकर अशा काल पुरुषांकडून शिवदूतांनी आपले प्राण कसे परत आणले ते भानावर येताच त्याने सांगितले। नारदांनाही त्याच्या विधानाला पुष्टी दिली। राजाने मोठा आनंदोत्सव केला। नारदांचा आणि पराशरांचा सत्कार केला। मग राजाची सर्व सूत्रे सुधर्मेच्या हाती देऊन तो प्रधानासह तपश्चर्येस गेला। ते दोघेही शिवलोकी गेले। व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद आणि पुढील नवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा।